बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व आहे. 2029 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असं नवनाथ बन यांनी म्हटलं. भाजपमध्ये मुख्यमंत्री घराणेशाहीने ठरत नाहीत असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानत नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्या काळात जनतेसाठी काम करणारा एकही मंत्री नव्हता, तर भाजपचे सर्व मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सातत्याने लोकांमध्ये राहून जनतेची कामे करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व दिलं जातं, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार ही भविष्यवाणीने नव्हे तर पक्षाच्या निर्णयाने ठरते आणि 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तुमच्यासारखं घराणेशाही, तुमच्यासारखं उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, मग आदित्य ठाकरे झाले की तेजस ठाकरे, असं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरत नाही. आणि 2029 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. बावनकुळे साहेबांचं कौतुक केल्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून आभार, कारण असे मंत्री आमच्याकडे आहेत जी लोकांची कामं करतात. तुमच्याकडे मात्र असा एकही मंत्री नव्हता, हे तुम्ही एकदा तुमच्या वक्तव्यातनं सिद्ध केलंय. मनसेचं ॲक्वालाईन मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. मेट्रोच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन बाहेर मनसेची निदर्शनं करण्यात आली. ॲक्वालाईन मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलंय. मेट्रोच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन बाहेर मनसेच्या माध्यमातून निदर्शनं करण्यात आलेली आहेत. मनसेचं ॲक्वालाईन मेट्रो स्टेशन बाहेर हे आंदोलन करण्यात. मेट्रोच्या कामाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात आता हे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन बाहेर ही निदर्शनं करण्यात आली. लोकशाहीचं वाचवायची असेल, पत्रकारांचं जर स्वातंत्र्य वाचवायचं असेल, चौथा स्तंभ जर वाचवायचा असेल, तर आपण सर्वांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आणि म्हणून निकृष्ट दर्जाचं काम हे उदाहरण आहे. अशी बरेच प्रत्येक स्टेशन बघा आपण, तुम्ही इथे झाकतात, ताडपत्री झाकतात आणि सांगतात की बाबा आम्ही ह्याच्यामध्ये किती 15 की 18 दिवसामध्ये सगळं मलवा काढला म्हणून मुख्यमंत्री सांगतात. ऑक्टोबर 2025ला ह्या मेट्रो रेल्वे स्टेशनचं थाटामाटात उद्घाटन झालं. पण बघितलं तर आमचा विकास साळवी शाखाध्यक्ष आहे, त्यांनी मागच्या पावसामध्ये मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये पाणी तुंबलेलं हे तुमच्या माध्यमांमध्ये त्याचं हे आहे, रेकॉर्ड आहे. असं असताना देखील हे फक्त नुसतं कंत्राटदाराचं खुशीमिशी करण्यात एवढ्यातच गुंतलेले आहेत. ह्यांना इथल्या जनतेचं काही पडलेलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.